नमस्कार मंडळी. तर बरेच दिवसांनी तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. म्हणजे हा माझा नमस्कार तरी खूप मोठ्या ब्रेकनंतर आहे. खूप महिन्यानंतर बोलता येणार की खूप 1 वर्षानंतरच. तर आजचं असं कारण होतं व्हिडिओ बनवायचा की 25 जुलै रोजी जुईनगर येथे मंगळागौर कॉम्पिटिशनमध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि त्याच कॉम्पिटिशनसाठी जी आमच्या बायकांची 15 ते 20 दिवस जवळजवळ मेहनत चालू आहे. तर आजच त्याची लाईव्ह रिहर्सल आहे, कारण 2 दिवसानंतर आम्हाला कॉम्पिटिशनसाठी जुईनगरला जायचं आहे. तर आज आमची लाईव्ह रिहर्सल आहे. आणि तो विचार केला की तुम्हाला सुद्धा आमची BTS म्हणजे आम्ही काय रिहर्सल करतो, कशा रिहर्सल करतो, मंगळागौरीच्या स्पेशली करून पारंपरिक मंगळागौर, जागृती मंगळागौर असं आमच्या मंगळागौर ग्रुपचं नाव आहे. तर बघूया पुढे. तुम्ही माझ्यासोबत राहा, मी तुम्हाला दाखवते. तर आम्ही पोचलो. मरता मॅडमने आम्हाला नाश्ता आणलाय, खाऊ आणलाय. थँक्यू. तुफान सपने आहे. इथे आता आमचा टी टाइम झालेला आहे. आफ्टर 2 तासाच्या रिहर्सल नंतर आम्ही थोडासा ब्रेक घेतला आहे. आणि चाय आमच्या सावली काकीने चाय बनवून आणला. चाय हा खूप सुंदर होता. आणि त्यानंतर मॅडमने आणलेला नाश्ता होता. आणि हे नाश्त्यामध्ये मस्त वैदही ना अशा या बायकांच्या गप्पा असतात आमच्या. तुम्हाला तर माहिती आहे बायकांच्या गप्पा ह्यांना अंत नसतो. 4 बायका जरी एकत्र बसल्या तरी ह्यांची बडबड चालूच होते. तशा या सगळ्या बायका बसून तर या जानूने चकली आणला. अशी ही मजा मस्ती करत करत आमची रिहर्सल चालू असते. खूप मजा येते रिहर्सल करताना. जवळजवळ सगळे
घरामध्ये काय करायचं त्या कामं वगैरे करून कामं वगैरे आटपून मंडळाच्या रिहर्सलला येतात आणि ते घरातलं सगळं बाजूला ठेवून तिथे आपल्या मस्त मनमोकळं मज्जा करतात, आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारतात. भाजी करायची आठवत राहते चालूच असतं काही ना काही, नेहमी हे भेटल्या की चालूच असतं. नमस्कार नीना काकी. नमस्कार. तर आपली आता 25 तारखेला कॉम्पिटिशन आहे, तर कशी चालली तुमची तयारी सर्वांची? मस्त मज्जा चालली. चाय बी प्यायलो, हा, नाश्ता बिस्ता केला, आता मस्त प्रॅक्टिस करता. काय वाटतं तुम्हाला आपली कशी होईल कॉम्पिटिशन, आपला परफॉर्मन्स कसा होईल? जायचं मला. हो, आम्ही एवढ्या लांब जातो आहे जुईनगरला, तर तुम्हाला कसं वाटतं की आपली कॉम्पिटिशन कशी होईल, आपली प्रॅक्टिस कशी चालू आहे? प्रॅक्टिस पण सुंदर आहे आणि नंबर येणार याचा आम्हाला कॉन्फिडन्स आहे. ओव्हर कॉन्फिडन्स आहे पण कॉन्फिडन्स आहे. येस. तर तुम्हाला कसं वाटतंय? हॅलो, खूप छान वाटतंय आणि खूप कमी वेळामध्ये आपण हे सगळं बसवलेलं आहे, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स तर आहे पण नंबर पण येण्याची शक्यता वर्तवता येणार नाहीये किंवा येईल सुद्धा. नक्कीच. मग कशी चालली आहे तयारी कॉम्पिटिशनची? आज शेवटचा दिवस आहे कॉम्पिटिशनचा. 10-15 दिवस झाले 10-15 दिवस झाले आम्ही सगळं मिळून प्रॅक्टिस करतोय. तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. खूप दिवस प्रॅक्टिस करतो आहोत. नंबर प्रयत्न करतो. नक्की, प्रयत्न तर आमचे चालूच असतात. या दोन आमच्या एपिक स्टुडंट आम्ही जिंकणार. ह्यांनी निकाल अगोदरच लावलाय. मग जिंकण्याचं लावलं की कसं वाटतंय? छान वाटतंय. आता आम्ही 2 तास झाले प्रॅक्टिस चालू असते, प्रॅक्टिस सुद्धा चालूच असते आणि प्रॅक्टिस चालू असता असं असे मजा मस्ती आमची सगळ्यांची चालूच असते, मजा मस्ती वगैरे. आणि खूप बरं वाटतं जेव्हा 2 तास इथे वेळ काढून सगळ्या बायका येतात. आपल्या घरातली कामं वगैरे सगळी आटपून या बायका आपल्या घरातली कामं आटपून इथे येतात. इथे आपला मनमोकळपणाने प्रॅक्टिस करतात. एवढी कामं करतात की ड्रेस पण कोणाचं कोण घालून येतो. चला, तर 6-6:30 वाजलेत. दुपारी 2 वाजल्यापासून आमची रिहर्सल चालू होती. पावसाचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि आम्ही निघालो आहे. सर्वात मॅडमना टेन्शन आहे की मी घरी कशी जाणार, कारण त्या बोरवलीला राहतात. अच्छा, कांदिवली. हां, चला टाटा. हा, चला, तर आम्ही आता चाललोय आमच्या घरी. झालेली आहे प्रॅक्टिस, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या घरी चालले. डोक्यावर आलाय सगळ्यांच्या. तर भेटू आता डायरेक्ट कॉम्पिटिशनला. गुरुवारी गुरुवारी भेटणार आता आम्ही डायरेक्ट.